नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. चोरोची तालुका कवठे महांकाळ रस्त्याकडेच्या नालीत 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. खून की अपघात? पोलीस तपास सुरू. सांगली कवठे महांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ जत रस्ता गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव दत्तात्रेय भागवत चाबरी, वय 45 असल्याची ओळख आधार कार्डावरून पटली आहे. मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये पडलेला आढळला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पसरलेले होते. प्रथमदर्शनी मृतदेहाची अवस्था पाहता खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र वाहन अपघात झाल्याची शक्यताही पोलिसांनी नाकारलेली नाही. पोलीस कारवाई. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. परिसरात खळबळ. या घटनेमुळे चोरोची व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अशाच सत्य आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.